होळी हा सण भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण साजरे केले जातात. त्यामध्ये दसरा, दिवाळी असेल, वेगळे सण आहेत. बघा, फाल्गुन महिन्यामध्ये जी काही पौर्णिमा येते, या पौर्णिमेला येणारा सण म्हणजे ती होळी असते. होळी म्हणतो आपण. कोणत्या महिन्यात? फाल्गुन महिन्यामधील पौर्णिमेला हा सण येत असतो. आणि होळी हा सण साजरा करण्यामागचं जर कारण म्हटलं तर एक आख्यायिका आहे किंवा आपल्या शास्त्रामध्ये, पुराणामध्ये अशी एक कथा सांगण्यात आलेली आहे की आपल्या सर्वांना हिरण्यकशिपू माहिती आहे, भक्त प्रल्हादाचं नाव माहिती आहे. बरोबर. तर भक्त प्रल्हाद नावाचा एक भक्त होऊन गेला आणि त्याच्या वडिलाचं नाव होतं हिरण्यकशिपू. काय? हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपूचा तो मुलगा कोण? भक्त प्रल्हाद. आणि हिरण्यकशिपू हा एक राक्षसी वृत्तीचा होता. लक्षात घ्या, आपण राक्षस म्हटलं की आपण असं वाचलंय किंवा ऐकलंय की त्याला मोठमोठे दात असतात, मोठे कान असतात, शिंग असतात, असे 11 विकराळ हाताला नख होईल, असं काहीही नसतं. राक्षस म्हणजे काय? की जो फक्त खा प्या मजा करा, फक्त ऐश आराम, खाणे पिणे याच्यावर जास्त महत्त्व देतो, तो राक्षसी वृत्तीचा. जो दुसऱ्याचा तिरस्कार करतो, जो दुसऱ्याला कुठल्या चांगल्या भावनेने वागणूक देत नाही, दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाही, तो कसा तो असतो? राक्षसी वृत्तीचा असतो. मग अशा राक्षसी वृत्तीचा असणारा तो कोण? हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपू राजा होता. त्याच्या राज्यामध्ये त्यांनी त्या जनतेला फक्त राहणं आणि खाणं याच्या व्यतिरिक्त काही दिलेलं नव्हतं. जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांनी फक्त त्याच्या रयतेला किंवा त्याच्या प्रजेला दिलेल्या होत्या. पण आणि तो स्वतःला एक देव समजायचा. काय समजायचा? देव समजायचा, देव. आणि देव समजल्यामुळं आणि देव समजत असल्यामुळं तो आपल्या प्रजेला दुसरा कुठलाही देव मान्य करू देत नव्हता. तो असा म्हणायचा की मीच आहे, दुसरा देव तुम्ही मानायचा नाही, मीच, मलाच देव माना. मग झालं काय की ज्यावेळेस त्याचा मुलगा, कोणाचा? हिरण्यकशिपूचा मुलगा भक्त प्रल्हाद ज्यावेळेस त्याच्या आईच्या पोटात होता, उदरात होता, त्यावेळेस आई ती असं म्हणतात की नारदाच्या आश्रमामध्ये होती. कोणाच्या आश्रमामध्ये? नारदाच्या आश्रमामध्ये होती. मग आश्रमामध्ये राहत असताना कसं असतं बघा, मुलांना त्याच्या आईच्या गर्भामधून ते संस्कार झालेले होते की त्या ठिकाणी चांगलं वागणं, सत्य बोलणं, सत्य वचनं किंवा देवाची भक्ती असणं किंवा मनामध्ये भगवंताविषयी किंवा देवाविषयी प्रेम असणं, हे केव्हापासून सुरू झालं होतं? आईच्या पोटात असल्यापासून. म्हणून तसाच भक्त प्रल्हाद त्या हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला आला. आणि जन्माला आल्याच्या नंतर हिरण्यकशिपूला मग तो, आणि हिरण्यकशिपू कोण होता? नास्तिक होता. नास्तिक म्हणजे भगवंताचं अस्तित्व किंवा देवाचं अस्तित्व न मानणारा तो नास्तिक होता. पण त्याचा जो पुत्र होता तो कोण? भक्त प्रल्हाद. तो मात्र एकदम भगवंताचा निश्चिम असा भक्त होता, म्हणजे आस्तिक होता. मग ज्यावेळेस आता कसं झालं, राजा आपल्या प्रजेला भगवंताची पूजा करू देत नव्हता. मलाच सगळे माना, मीच देव आहे, माझीच पूजा करा असं म्हणता. पण तो मुलगा म्हणजेच भक्त प्रल्हाद हा देवाची पूजा करायचा. मग आता कसं असतं बघा, त्या राजाला या भक्त प्रल्हादाचा त्रास व्हायला लागला. मग त्याला खूप मारण्याचे वगैरे प्रयत्न केले, कड्यावरून ढकलून दिला, असं पण म्हणजे तर त्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. त्यानंतर उकळत्या तेलामध्ये त्या भक्त प्रल्हादाला टाकलं, तरी पण भक्त प्रल्हाद वाचला, असं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतं. बरोबर. मग बघा, होळी हा सण कोणावरून पडला? तर होळी हा सण हिरण्यकशिपूची बहीण होती, तिचं नाव होतं होलिका. तिचं नाव काय होतं? होलिका. हिरण्यकशिपूची ती बहीण होती, तिचं नाव होलिका. आणि हिरण्यकशिपूची जी बहीण होती तिचं नाव काय? होलिका. मग ही होलिका ती सुद्धा हिरण्यकशिपू आपल्या भावासारखीच, कशी? दुष्ट, कपटी, जनतेला किंवा प्रजेला काय देणारी? म्हणजे त्रास देणारी, त्यांचा छळ करणारी, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना खूप त्रास देणारी, अशी ती कोण होती? होलिका. तिचं नाव काय होतं? होलिका. आणि त्या होलिकेला एक वर दिला होता. वर म्हणजे तिला एक वरदान होतं. कोणतं वरदान होतं? की जर तू एखाद्या सत्पुरुषाला म्हणजे चांगल्या पुरुषाला जर त्रास दिला नाहीस तर तुला अग्नी जाळणार नाही.
अग्नी जळणार नाही, म्हणजे ती अग्नी जळणार नाही असं तिला काय दिला होता, वर दिला होता. मग काय झालं, आता भक्त प्रल्हाद छोटासा होता. छोटाशा भक्त प्रल्हादाला जाळायचं म्हणजे किंवा त्याला अग्नीमध्ये फेकायचं म्हणजे त्या शक्य नव्हतं. त्यावेळेस तिला सांगितलं, तिच्या भावांनी म्हणजेच हिरण्यकश्यपूने सांगितलं, तू त्याला घेऊन काय कर, त्या अग्नीत बस. काय कर, अग्नीत बस. मग त्यावेळेस तिनं त्या भावाचं ऐकलं आणि अग्नीमध्ये ती त्या भक्त प्रल्हाद घेऊन काय केली, बसली. आणि बसल्याच्या नंतर नेमकं झालं काय माहिती आहे का, त्या अग्नीमध्ये होलिका जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद जशास तसा बाहेर आला. हे का झालं माहिती आहे का, कारण त्या दिवशी जी प्रजा होती त्या प्रजेनं त्या अग्नीची पूजा केली होती की भक्त प्रल्हाद हा चांगला होता. भक्त प्रल्हादांनी त्या रयतेची म्हणजे किंवा त्या लोकांची मनं जिंकली होती. पण होलिका ही काय होती, दुष्टवृत्तीची होती, कपटी होती, त्रास देणारी होती. ती होलिका जळून मेली. बरोबर. मग त्या दिवसापासून हा सण होलिका दहन. होलिका म्हणजे काय, तर होलिका म्हणजे वाईट वृत्तीची ती बाई होती, स्त्री होती. किंवा होलिका आपण म्हणतो की होलिका दहन केलं किंवा होलिका दहन करणं वगैरे. होलिका दहन म्हणजे काय, वाईट वृत्ती. आता आपण होळीमध्ये काय काय जाळतो, काटे, गौऱ्या जाळतो, काटे जाळतो, वेगवेगळ्या वस्तू जाळतो. तर होलिका, लक्षात ठेवा, नेमकं होलिका दहन म्हणजे काय, तर दहन कोण्या गोष्टीचं करायचं असतं की होलिका दहन करत असताना आपण वाईट विचारांचं, आपल्यातील द्वेषांचं, आपल्यातील मत्सरांचं, आपल्यातील दुर्गुणांचं, आपल्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आपण अंतर्भूत केल्या, ज्या वाईट गुन्हा असतात त्यांचं आपण काय केलं पाहिजे, दहन केलं पाहिजे. त्या गोष्टीचं आपण ज्यावेळेस दहन करतो, जाळून टाकू, ती खऱ्या अर्थानं होलिका होती. पण नेमका असा प्रश्न पडतो की होलिका म्हणजे नेमकं मग त्या दिवशी लोक बोंबलतात का, हे का नाही, लोक बोंबलतात का. तर नेमकं झालं काय, ज्या वेळेस आता बोंबलणे हा जो शब्द आहे ॲक्च्युली हा मोठ्याने ओरडणे याचा हा अर्थ आहे. मोठ्याने ओरडणे म्हणजे जल्लोष करणे. काय करणे, जल्लोष करणे. तर आपण जल्लोष केव्हा करतो, एखादी चांगली गोष्ट तुमच्या मनासारखी घडली की आपण काय करतो, जल्लोष करतो. मग होलिका ही त्या कोणाला, त्या म्हणजे लोकांना त्रास देणारी होती. ती होलिका जळून गेली म्हणजे लोकांनी जल्लोष केला. कसा केला, जल्लोष केला म्हणजे कसून, जोरजोरात ओरडून किंवा बोंबलून जल्लोष केला. तेव्हापासून अशी एक प्रथा पडली की होलिकेच्या दिवशी जनरली काय करतात की म्हणजे बोंबलण्याची वगैरे प्रथा पडली. बरं आहे. आणि हा सण जो आहे, आता बघा बऱ्याच दिवस असे होतं की ह्याच्यानंतर आपण आता रंग खेळणे म्हणजे कशाचं प्रतीक आहे, एक आनंदाचं प्रतीक आहे, हे का नाही. मग दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी होलिका जळाली. मग होलिका जळाल्यावर लोकांना आनंद झाला. मग आनंद म्हणून त्यांनी एकमेकावर रंग फेकून, उधळून, एकमेकाला कलर लावून किंवा रंग लावून ते म्हणजे ती दुसरा दिवस त्यांनी साजरा केला. आपण त्यांना काय म्हणतो, त्याला होलिका दहन म्हणतो. होलिका दहनाच्या दिवसाचा दुसरा दिवस असतो रंगपंचमी किंवा धुलीवंदन. नेमकं काय झालं, आता धुलीवंदन म्हणजे काय की त्यावेळेस लोकांनी एवढी धूळ खेळली की तो रंग काय, त्यांचा रंग आणि ही मातीची धूळ यांची झाली मिक्सिंग. यांचं काय झालं, मिक्स झालं आणि त्याचं एक धुलीवंदन असं एक नाव पडलं गेलं. अशा पद्धतीनं होळी हा सण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक महत्त्वाचा सण आहे. त्या दिवशी आपण साखरेचे म्हणा किंवा खोबऱ्याचे किंवा आपण खारकाचे हार वगैरे आपल्या घरातले मोठे जे असतात, आई वडील असतात किंवा मोठे लोक असतात, ते आपल्याला देतात. तो पण आपण घेत असतो, खात असतो. बरोबर. आणि असे वेगवेगळे सण आपल्या म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये साजरे केले जातात. ज्यामुळं की लक्षात घ्या की सण साजरा करत असताना त्यामागचा महत्त्वाचा उद्देश असतो की माणसामध्ये एक प्रकारची निष्ठा उभी राहिली पाहिजे, एक प्रकारची श्रद्धा उभी राहिली पाहिजे. पण आता बऱ्याच वेळेस काय झाले की या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेने या गोष्टी आपण करत असतोय. म्हणून अंधश्रद्धा न ठेवता त्याला एक परिवर्तनवादी विचाराने किंवा विज्ञानवादी विचाराने किंवा एका श्रद्धेच्या माध्यमातून एखादा सण जर साजरा केला तर खऱ्या अर्थानं त्या सणाचं महत्त्व आपल्याला कळतं. बरोबर. तर अशाच पद्धतीने ही होळी आहे. बघा, होळी म्हणजे वाईट विचारांचं दहन करणं. होळी म्हणजे आपल्यातील राग इतरांप्रती असणारा राग, या रागाचं दहन करणं, आपल्यातील इतरांप्रती असणाऱ्या द्वेषाचं दहन करणं.
होली म्हणजे आपल्यामध्ये इतरांविषयी असणारा जो का मत्सर आहे, मत्सर आहे, या मत्सराचं दहन करणं म्हणजे त्याला त्या होलीला अर्पण करणं. ज्यावेळेस अशा गोष्टी आपल्यातले दुर्गुण जर आपण होलीला अर्पण करू शकलो किंवा आपल्यातले दुर्गुण जर आपण काढून टाकू शकलो तर नक्कीच आपण असं समजूया की ही होली काय झाली, आपण साजरी केली. आणि म्हणूनच आपण अशीच होली साजरी करत असतो. ह्या होलीविषयी माहिती आहे की आपल्याला प्रत्येक सणाविषयी माहिती असणं गरजेचं आहे. किंवा असं आपण का करतो? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा वैदिक संस्कृतीमध्ये प्रत्येक म्हणजे कृतीला आधार आहे. विश्वास ठेवला त्या ठिकाणी सर्व आहे. इथं विश्वास नाही तर काही नसतं. म्हणून आपण विश्वासाने, श्रद्धेने, समजून उमजून आणि विचारपूर्वक एखादा सण साजरा करूया. त्यासाठी आपण आज जो सण साजरा करणार आहोत तो म्हणजे होली सण आहे, जो होलिकेच्या नावावरून पडलेला आहे. आणि उद्या आपली काय असते, धुळवड असते, म्हणजेच काय धुलीवंदन असतं. अशाच पद्धतीनं हा पण सण तुम्ही सर्वजण साजरा करा. सर्वांना ह्या होळीच्या खूप खूप शुभेच्छा. एकदम मजा करा. मनातले जे काही राग आहेत, द्वेष आहेत, मत्सर आहेत, हे आपण सर्वजण काय करूया, त्या होलिकेमध्ये अर्पण करूया किंवा आपल्यातील दुर्गुण आपण त्याला अर्पण करूया. आणि एक नव्या उमेदीनं, एक परिपूर्ण म्हणून, एक नवी किरण घेऊन किंवा एक नवी शक्ती घेऊन, नवी ताकद घेऊन आपण नव्या पद्धतीचा नवा व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करूया. आणि असं तुम्ही सर्वजण नक्कीच बनाल याची मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. आणि होळीच्या व धुलीवंदनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.